नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. निवडणुकीचा काळ आता जवळ येतोय आणि निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्वाधिक पैसा खर्च करावा लागतो. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी योजना तयार केलेली आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी निधी जमा करायला गेल्या काही दिवसापासून सुरुवात केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक पैसा जो आहे भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक पैसा निधी जो आहे सध्याच्या घडीला आहे. त्या खालोखाल काँग्रेस पक्षाला आहे. काँग्रेस पक्षाची परिस्थिती जर बघितली की आता त्यांनी निवडणुकीसाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पैसा जमा करायला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसने गेल्या आठवड्यात डोनेट फॉर देश ह्या नावाचं कॅम्पेन सुरू करून भारतीय समाजाला चांगला भारत घडवण्यासाठी हा पैसा जमा करण्याचं आव्हान मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेलं आहे. आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरुवातीला 1,38,000 रुपयांची देणगी जे काँग्रेसला दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने आणि संपूर्ण देशाला आव्हान केले की काँग्रेसचे कार्यकर्ते असतील की सर्वसामान्य नागरिक असतील ज्यांचं वय 18 आहे, 18च्या पुढील लोकांनी 138 रुपयेपासून तर जास्तीत जास्त निधी द्यावा असं आव्हान केलेलं आहे. 138 यासाठी की 138 वर्ष जे काँग्रेसचं झालेलं आहे म्हणून 138चा आकडा जो आहे काँग्रेसने घेतलेला आहे. आणि यामध्ये डोनेट फॉर देश असं कॅम्पेन देशभर त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश जे आहे सध्या गेल्या आठवड्यामध्ये आलेलं आहे आणि बराचसा निधी सध्या जमा करायला सुरुवात झालेली आहे. कालच काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी एक समाज माध्यमांमध्ये एक्सच्या माध्यमातून माहिती दिली आहे. काँग्रेसला गेल्या काल संध्याकाळपर्यंत 25 तारखेला संध्याकाळपर्यंत 5 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे जमा झालेला आहे. यामध्ये महाराष्ट्र हा 1 नंबरला आहे. महाराष्ट्राने सर्वाधिक पैसा जो आहे काँग्रेसला निधी स्वरूपात देणगी स्वरूपात दिलेला आहे. यामध्ये जवळजवळ 82 लाख रुपये 38,000 रुपये एवढा निधी जो आहे एकट्या महाराष्ट्राने दिलेला आहे. महाराष्ट्र सध्या 1 नंबरला काँग्रेसला मदत करते. हे एक संकेत वेगळं असू शकतं. जर राजकारणाचा विषय बघितला की काँग्रेसला बऱ्यापैकी महाराष्ट्रातून सपोर्ट मिळतोय असं एक या देणगी स्वरूपातून सध्या दिसते. 2 नंबरला जर बघितलं 2 नंबरला राजस्थान आहे. राजस्थानमधनं 57 लाख रुपये आणि 75,000 रुपये एवढ्यांचा निधी जो आहे सध्या राजस्थान 2 नंबरला निधी काँग्रेसला मिळालेला आहे. 3 नंबरचं राज्य हे सर्वाधिक मोठं राज्य जे राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं राज्य मानलं जातं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे 3 नंबरला निधी जमा करण्यामध्ये काँग्रेसला मदत करते. यामध्ये 47 लाखांपेक्षा जास्त निधी जो आहे उत्तर प्रदेशमधनं दिलेला आहे. त्यानंतर कर्नाटक हे, मध्य प्रदेश आहे, हे असे राज्य आहेत. हरियाणा हे राज्य महत्त्वाचं. 4 नंबरला हरियाणा राज्याने सुद्धा मोठ्या प्रमाणात देणगी जे काँग्रेसला दिलेली आहे. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की देशाच्या भविष्यासाठी आम्हाला निधी जमा करा. त्यांचा उद्देश असा आहे की जो हा पैसा आहे हा निवडणुकीसाठी मी वापर करणार आहे. यामध्ये सर्वसामान्यांनी सुद्धा सहभाग घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे. इतर राजकीय लोकांनी सुद्धा निधी जमा करायला सुरुवात केली आहे. भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष आणि प्रचंड असा पैसा असलेला पक्ष आहे. निवडणुकीमध्ये जर बघितलं की सर्वाधिक खर्च करणारा पक्ष. जर कॅम्पेनला खूप मोठा खर्च लागतो. सभांसाठी असेल, इतर त्यांचं ट्रॅव्हलिंग असेल, बॅनर असतील, तसंच झेंड्यांसाठी हा पैसा लागतो. आणि यासाठी निवडणूक आयोगाला सुद्धा हा खर्च देणं भाग असतं. यामध्ये जर बघितलं की इतर पक्षांची तुलना केली तर 1 नंबरला भाजप आहे, नंतर इतर पक्ष येतात आणि बऱ्याचशा 138 वर्षांनंतर काँग्रेसला निधी जमा करण्याची वेळ आली आहे. अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसला निधी जमा करण्याची वेळ आली. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसला लोकांमधनं जोडून घ्यायचं आहे. आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी सुद्धा तिलक स्वराज्य फंड नावाचा एक फंड म्हणजे निधी जमा करायला त्यांनी आव्हान केलं होतं लोकांना. त्यापैकी बऱ्यापैकी महात्मा गांधींच्या आव्हानाला यश आलं होतं आणि तेव्हा निधी जमा केला होता. त्याचीच प्रेरणा घेऊन काँग्रेसने हा निधी डोनेट फॉर देश नावाचा एक कॅम्पेन सुरू केले आणि काँग्रेसला बऱ्यापैकी यश येते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जर बघितलं की निवडणुकीमध्ये प्रचंड असा खर्च येतो. काँग्रेसचं यामध्ये एक दुसरा एक उद्देश आहे की लोकांमधनं जावं लागतं, लोकांमधनं पैसा निधी येतो आणि हा रोज गेल्या आठवड्यापासून जे तो निधी कसा जमा होतो हे काँग्रेस समाज माध्यमात आणते. दुसरी बाजू अशी की समाज माध्यमांमध्ये टीका सुद्धा होते की एकीकडे काँग्रेसने डोनेट फॉर देश ह्या नावाचं कॅम्पेन सुरू केलं आहे तर दुसरीकडे ईडी आणि सीबीआयच्या छापेमध्ये काँग्रेसच्या काही खासदारांकडे मोठ्या प्रमाणात निधी सापडतोय आणि त्याचं समाज माध्यमात सुद्धा काँग्रेसवर टीका होते. हे एक आपण बघितलंय. भाजपची IT सेल सुद्धा काँग्रेसवर टीका करते कारण एवढा निधी ऑलरेडी तुमच्या खासदारांकडनं आहे, तो जर निधी दिला तरी बरंचसं होऊ शकतं अशा प्रकारची टीका काँग्रेसमध्ये होते. आणि एकीकडे काँग्रेसला कुठेतरी ह्या गोष्टी सुद्धा एक चिंतेचं वातावरण आहे. पण मात्र त्यांनी आपल्या सुरुवात जी छोट्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे
नेमकं या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काँग्रेसला अजून कुठल्या राज्यामध्ये निधी जमा करतो ही सुरुवात आहे. जसं जसं लोकसभा निवडणूक येईल तसं हा निधीचा ओघ जो आहे हा वाढेल. इतर पक्षांचे सुद्धा निधी जो आहे तो यायला सुरुवात झालेला आहे आणि निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. यासाठी काँग्रेसने डोनेट फॉर देश ह्या नावाचं कॅम्पेन सुरू केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कळवा आणि तुम्हाला तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.